यावेळेस अगदी मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, परंतु या क्षेत्ररक्षकाचा एक टप्पा पडल्यानंतर अगदी चौकार 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे यावेळेस अगदी पाहते डॉट चेंडूचे सांगत होते. यावेळेस अगदी ऋतिक सारख्या फलंदाजाला अगदी थांबून ठेवलं. यावेळेस अगदी मोठा फटका, चेंडू स्टेट ऑन द ग्राउंड फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, चेंडू वन बाउस चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 9 या धावसंख्येवरती सुरेख फलंदाजी आपण पाहते. यावेळेस पाहते अगदी डॉट चेंडूचे सांगत होते. अगदी सुरेख फटका, चेंडू मात्र लॉंगनमध्ये ट्रॅव्हल केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार तत्पर ते एक सिंगल. 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी पाहते सुरेख फटका ऋतिकाच्या बॅटमधून. दरम्यान एक धाव काय रोखू शकणार नाही. 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 11 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख फटका नाही दरम्यान 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. अरे आम्ही 3 वर मॅच आखतो ना, आम्ही 27 रुपये देतो 3 वर केला
टाक आहे ना आता वडा पैसा हरणं तिचा वडा पैसा थोडा पैसा समोरची टीम 3 ओव्हरने खेळला तयार नाही याकात का वडा पैसा लिहिून तुम्ही आम्हाला इसा खेळवा. यावेळेस पाहते आपण पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज विशाला पाहते. यावेळेस अगदी मोठा फटका मनीषाच्या बॅटमधून मिड विकेट रिझनमध्ये चेंडू वन बाउस चौकार 4 या धावसंख्येने धावपलक जाऊन पोहोचले. 20 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मनीषाच्या बॅटमधून अगदी 2 ताबडतोब फटके या ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान या ठिकाणी आपण पाहते विकेटचा पतन होते. पहिला विकेट परतावा लागेल मनीष सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे आडोशी संघाला. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे ऋषिकेश या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान विचार केला गेला सांघिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळत असताना विशालानं आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. अगदी मनीषसारख्या फलंदाजाला त्याने डगआउटचा रस्ता दाखवला. या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विशाल. अगदी पहिला तर ऋतिकाने ऋषिकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या जोडीला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली भागीदारी करावी लागेल. या ठिकाणी अगदी 10 पलवानचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस अगदी चूक टप्प्यावरती मारा केला जात आहे गोलंदाज विशालाच्या माध्यमातून. दरम्यान डॉट चेंडूची सांगता होत्या. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी आपण पाहते गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो पंच. आपण लक्ष द्या. या ठिकाणी पाहिलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते. यावेळेस न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे भाई. अगदी विचार केला गेला तर भाईला प्राधान्य केलं गेलं. दुसऱ्या षटकासाठी विचार केला गेला तर पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 20 धावा ठोकल्या गेल्या. तर ऋतिक स्ट्रायकवरती आपण पाहतोय. यावेळेस अगदी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि चेंडूचा योग्य प्रकार मात्र कनेक्ट झाला नाही. आता या ठिकाणी नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला असता. तर पण या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरी धाव, तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आणि खरवळ संघाला विनंती असेल आपण बाहेरून आवाज दिला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी पाहते दरम्यान 3 या धावसंख्येनं धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या धावसंख्येवरती 1 बाद 23 अशी धावसंख्या पाहते. तर म्हणा भयाने चांगली गोलंदाजी केली होती परंतु खराब एस टी रक्षक आपण पाहतो. एस टी रक्षकाच्या भूमिकेमधून याच्यानंतर होणारा सामना सावरचा विपक्ष धामवते. नक्कीच ज्यावेळेस आपण पाहतोय पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
आयोजकांना आमच्यापर्यंत कोणाची मॅच असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. या ठिकाणी पाहताय तर डॉट चेंडूची सांगत होते सुरेख गोलंदाज भाई याच्या माध्यमातून अगदी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. समोर फलंदाज पाहिला गेला तर ऋषिकेश अगदी त्याच्या पाठ आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. या ठिकाणी आडवं तिडवं खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज ऋषिकेशनं, पण तो डॉट चेंडूची सांगत होते खराब कामगिरी पाहते ती म्हणजे ऋषिकेश याच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहते खराब कामगिरी ऋषिकेश याच्या माध्यमातून विचार केला गेला तर तब्बल 5 चेंडू डॉट केला गेला तो मैदानावरती. अद्याप सावर्थ आणि वजीनाथ संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. यावेळेस अगदी चेंडूने उंची जास्त लांबी कमी चेंडूकडे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहते दरम्यान 2 धावाचा सहजरित्या पूर्ण अगदी नक्कीच दोन्ही या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 25. वजीनाथ संघाचा कर्णधार आणि सावर्थ संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहते. यावेळेस खरवड संघाला शेवटचा कॉल असेल. या ठिकाणी पुढील आवाज दिला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. दरम्यान 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 25 आणि शेवटचं षटक शिल्लक असेल आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. अगदी ऋतिक या फलंदाजाला या ठिकाणी सावर्थ संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. विनंती करतोय वैजनाथ संघाच्या कर्णधाराला. वैजनाथ संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी हा षटक संपण्याच्या आत आपण येणं फार महत्त्वाचं असेल. या ठिकाणी सांघिक कोठ्यातलं पहिला आणि तिसरा षटक हाताळते गोलंदाज नामदेव. यावेळेस सुरेख पटका या ठिकाणी अगदी डायरेक्ट हिट केली असती तर फलंदाजाला परतावं लागला असतं. नक्कीच या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच ऋतिक जाणतोय आपल्याला शेवटचं षटक आहे या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल परंतु धावचीत बाद होतोय फलंदाज ऋषिकेश आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकारला मात्र प्राधान्य दिलं गेलं. या ठिकाणी पाहते ओमकार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्यामध्ये 26 अद्याप 5 चेंडू शिल्लक पहिल्या सत्राच्या आणि कशा रीतीने रणनीती असेल ती फलंदाज ऋतिकाची. पहिलं गेलं तर या दोन संघामध्ये अगदी संघर्ष दोन्ही संघामध्ये होईल. शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत आपण कोण विजय आणि कोण पराभूत हे सांगू शकणार नाही. या ठिकाणी खराब फलंदाजी आपण पहिले फलंदाज आपण पाहते ती म्हणजे ऋतिकेच्या माध्यमातून वजीनाथ संघाचा कर्णधार आणि सावर्थ संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. या ठिकाणी पाहते दोन्ही या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 या धावसंख्येवरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि ऋतिकेच्या पाठमधून एखादा मोठा फटका येणं फार अपेक्षित असेल खरवड संघासाठी. अगदी लांबून प्रवास करून ते या ठिकाणी चालूकच्या मैदानावरती खेळण्यासाठी आले परंतु या ठिकाणी सुरेख फटका. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण. दोन्ही या धावसंख्येने सुरेख रनिंग बिटवीन द विकेट न मात्र खेळ करतायत दोन्ही फलंदाज धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या ते म्हणजे 30. विचार केला गेला तर नक्कीच खरवय असे बरेचसे मोठमोठे संघ होते परंतु त्या संघांना बघून काहीशे संघांनी माघार घेतली आणि नक्कीच तो लॉट आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि सर्व नवीन संघांना अगदी 8च्या 8 नवीन संघ या ठिकाणी घेण्यात आले आणि 8 संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. अगदी पाहिलं गेलं तर एक या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 31. अशी वेळ आली होती की अख्खा लॉट चेंज करावा लागला आम्हाला. खरं तर पाहिलं गेलं तर मोठे संघ होते त्यामध्ये बरेचसे संघ एक बोलत होते की या ठिकाणी आम्हाला याला जमणार. बरेच मोठ्या संघांना काही संघ घाबरतात आणि त्याचाच परिणाम आयोजकांना होतो आणि नक्कीच 16 चेंडू एक अव्वांतर धाव दिली जाते ती म्हणजे खरवड संघाच्या खात्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती आणि या ठिकाणी
त्याचा अभाव आयोजकांना बसला आणि नक्कीच त्यामुळे हे सामने थोडे लेट खेळवले जातात. या ठिकाणी मोठा फटका, सुरेख फटका, चेंडू मिड विकेट रिझर्व्हमध्ये, अगदी चेंडू वन बाउन्स चौकार पाहते ओमकारच्या बाटमधून. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सामन्याचा आणि नक्कीच दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस झाल्यानंतर आपण एंट्री नोंदवायची आहे लगेच. यावेळेस सुरेख फटका, त्या ठिकाणी तेवढं ताकदीचं सतरक्षण पाहतोय आपण. दरम्यान टॉस जिंकलाय, 36 धावा ठोकल्या गेल्यात आणि 37 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आडूची टीमला. तर नक्कीच खरवे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि वजिने संघ आणि सावरचे संघ आपण लगेच पुढच्या सामन्यासाठी तयारीत राहायचा. तुषार, गुरुनाथ आणि राहुल आपण थोडा लांब लांब व्हा. या ठिकाणी तुषार आपण समालोचन कक्षाकडे या. दरम्यान या ठिकाणी आपण सामना पाहतोय. खरवा विपक्ष आडोशी प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 36 धावा ठोकल्या गेल्यात आणि 37 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी
हॅलो. डॉट बॉल आतापर्यंत पाहायला भेटतो. 23 बॉल मध्ये 37 धावांचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली पाहायला भेटते गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून आणि फलंदाजी मात्र रोखण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मोठा फटका पाहायला भेटतो. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतंता येतो इशारा. हा 6 धावांचा आणि 6 धावांबरोबरने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल स्पिन बाद 6 या आकड्यावरती. सुरुवात चांगली पाहायला भेटते आणि सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली तर नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला भेटेल आणि अशा रीतीने धावा जमवल्या जातील तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील सहज होईल. हा चेंडू कोलवटापत होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची होते समाप्ती. धावसंख्या थांबली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. येणारे 21 बॉल मध्ये 31 धावांची गरज आणि आता वारंवार समीकरणामध्ये बदल पाहायला भेटतोय. एक डाव दाफलकावरती लागलेत. चांगली सुरुवात आणि गोलंदाजी चांगली पाहायला भेटते आतापर्यंत देखील. या चेंडू मागे कोणती धाव मात्र मिळत नाहीये. धावफलकावरती 0 धावसंख्येने वाढ होते. चेंडू मागे 5 चेंडू आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या जाऊन थांबली गेली ती 7 या आकड्यावरती. येणारे 19 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. चेंडू चांगला फटका पाहायला भेटतोय परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. येणारे 18 बॉल मध्ये करायचे त्या 30 धावा. समीकरणामध्ये वारंवार बदल पाहायला भेटेल परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी करत होती ती चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. गोलंदाजी मार्फत गोलंदाजा मनीषच्या माध्यमातून आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जास्त वेळ झाला. आताच 3 वाजायला आले तर तुम्हाला विनंती करतो दुसरी मॅच चालू आहे आता देखील. जर तुम्ही असाच वेळ घेतला तर एक षटकाची मॅच पुढच्या ओव्हरला पुढच्या सेकंड राऊंडला खेळवलं जाईल. तुमच्यावरती आयोजकांनी केली मेहरबानी आहे कारण की एवढा वेळ होऊन देखील तुमचे 4 षटकाचे मॅचेस खेळले जातात आणि तुम्ही त्यात देखील वेळ घेत असाल तर त्यामध्ये तुमची गांभीर्य घेऊन खेळा कारण की खेळायला खूप वेळेचं महत्त्व आहे आणि जर तुम्ही वेळेला महत्त्व नसेल देत तर त्यात आयोजकांचा काही दोष नाही आहे. 10 वाजल्यापासून आयोजक तुमची वाट बघत होते परंतु तुमचा थोडासा वेळ गेला आणि त्यात देखील तुम्ही वेळ दौडत असाल. एवढ्याला 2 बॉल झाले असं टाकून तर तुम्ही अजून टाइमपास करताय. एक धाव दाफलकावरती जोडली जाईल. या चांगला झटका पाहायला भेटतो. या चेंडू मागे मात्र एक धाव काढली. एकेरी धावेने काही होणार नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या વધારે जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. येणार आहे आता दुसरी धाव घ्यायची आहे. ओव्हरथ्रो 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 या खराब धावा खऱ्या अर्थाने पुढच्या तुमच्या ओव्हर मध्ये खूप कठीण जातो कारण की आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 27 ची गरज. धावा आधीच कमी आहे त्यामध्ये तुम्हाला गांभीर्याने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता तुमच्यामध्ये असलेली भेदकता या मैदानावरती दाखवताना थोडीशी चिकाटी या गोलंदाजीमध्ये पाहिजे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला भेटला आणि या चेंडू मागे येतो तो निर्धाव चेंडू. अंपायरने डॉट बॉल घोषित केलाय. थोडासा आत्मविश्वास कमी पाहायला भेटतो प्रत्येक फिल्डर मागे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. येणारे 15 बॉल 27 ची गरज आहे. क्रिकेटचा वेळ प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये पाहता येते. या चेंडू मागे फटका फसला गेला. अखेर विकेट जायचीच होती आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय तो म्हणजे
संदीप बॅक टू डग आउट. संदीप बाद झाला. आता येणारे 14 बॉल 27 ची गरज नवीन बॅट्समन रोहन मैदानावर उतरलाय. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तर पण आपल्या इच्छेनुसार आपण आपल्या फटक्यावरती करत असतो, परंतु त्या फटक्यामधून किती धावा येतील हे देखील सांगणं खूप कठीण असतं. आता येणाऱ्या 14 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. तर ती मोठ्या फटक्यांपासून देखील वंचित ठेवलं गेलं तर गोलंदाजी करणारी टीम थोडीशी हवी ठरेल. ती म्हणजे बदलापूर विभागातून आलेली खरवई टीम, त्यांच्या अगेन्स्ट खालापूर विभागातील अडोशी टीम. दोन्ही संघ दोन्ही वेगवेगळ्या तालुक्यातील संघ आहेत, परंतु आता आपल्या एकमेकांच्या विरोधात कशा रीतीने कामगिरी करतील. चांगला फटका पाहायला भेटतो. कव्हर ड्राईव्हचा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गडद चौकार. या चौकाराच्या साह्याने टाळ्या वाजल्या तरी प्रेक्षकांकडून, आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. येणाऱ्या 13 बॉल 23 ची गरज. असे खराब चेंडूवरती खराब फटके आणि त्यामध्ये धावांची वाढ हीच खऱ्या अर्थाने क्रिकेटचं गणित आहे. 13 बॉल 23 ची गरज आता येऊन ठेपले ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आडोची टीमच्या समोर, आणि खरवई टीमला देखील त्या 13 बॉल मध्ये 23 धावा रोखायच्या असतील तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मोठा फटका पाहायला भेटतो. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचन कक्षाला सलामी देतात तो चेंडू. हा 6 धावांचा गगनचुंबी षटकार, आणि षटकारच्या सहाय्याने जर धावसंख्येचा विचार केला ना तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पाहायला भेटतो. आता येणारे 12 बॉल 17 ची गरज. 27 ची जिथे गरज होती ते 17 ची गरज आली. आता मॅच कुठेतरी पलटी झाली आहे, आणि आता या मॅच मध्ये खरवई संघाला प्रयत्न हेच बचावू शकतात, कारण की तुमची चिकाटीने केलेली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल 27 ची गरज आहे. क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत, आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतात त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. बदलापूर विभागातील खरवई टीम आता प्रयत्नांना पराकाष्ठा करावी लागेल, आणि खरवई टीमला देखील जाणलं पाहिजे आपल्या धावा रोखायच्या असतील तर प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेली बोधकता, त्याचा टीम मिटिंग घेऊ नका तुम्हाला विनंती करतो मी. खरवई टीम प्लीज कोऑपरेट करायचे आयोजकांना. आयोजकांचे निर्णय तुमच्यासाठी कठोर नाही आहेत, परंतु आता तुम्ही जर असं वेल दौडत असाल तर आयोजकांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहावं लागेल, आणि पुढच्या सत्रामध्ये जर तुम्हाला जर संधी भेटली तर तुमच्यामध्ये थोडीशी ओव्हरची कपात करता येईल. परंतु त्या गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज बॉलर नेम प्लीज. ललित. ललित हा फटका फर्स्टला गेला आहे, आणि अखेर जो बोलतात ना विकेट जी गरज होती ती गरज विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रोहित. आता नवका फलंदाज मैदानात उतरलाय तो म्हणजे नामदेव. त्याने गोलंदाजी टाकली होती, चांगली सुरेख गोलंदाजी टाकली, पण त्याला देखील बेधुंद फटके पाहायला भेटली होती त्याच्या अगेन्स्ट. परंतु इथं या मॅच मध्ये आता फलंदाजी करताना नामदेव कुठेतरी कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, त्या खेळामध्ये आता तुम्हाला तुमची कौशल्यता, तुमच्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवणं गरजेचं असेल. येणारे 11 बॉल 17 ची गरज. 12 बॉल 17 ची गरज होती. एक पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली, त्यानंतर आता नामदेव मात्र मैदानात उतरलाय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती धावा जमवतील का त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार होताना दिसतोय. चांगली सुरुवात पाहायला भेटेल, आणि चांगल्या सुरुवातीपासूनच जोम देताना दिसतोय. सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत सालोक टीमच्या, आणि आज 4था दिवस, फायनलचा दिवस, आणि फायनलच्या दिवसामध्ये मोठमोठ्या लढकी पाहायला भेटल्या असते. परंतु संघ बाद झाल्यामुळे आता ऐन टायमाला संघ मागवले, परंतु या चेंडू मागे प्रयत्न करणं गरजेचं होतं, आणि खरवई टीमच्या या क्षेत्ररक्षकाने सोडलेला हा झेल पुन्हा एकदा जिवारी लागू शकतो, कारण की ज्या अनुषंगाने मॅच आपण पाहतोय त्या 6 धावा करता होताना दिसतात. आता येणार आहे तुम्हाला
बॉल असतील 10 आणि धावांची गरज असेल ती 11. अशा चुका आता मध्ये तुम्हाला खरवई टीमला मागात पडताना दिसतील. चांगला फटका पाहायला भेटतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु डॉट बॉलची होते समाप्ती. असे डॉट बॉल प्रेशर वाढणार ते म्हणजे आडोची टीमच्या अगेन्स्ट, परंतु खरवई टीमला जर जिंकायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकणं अपेक्षित असेल आणि हे चुका करणं थोडंसं टाळावं लागेल. चांगला फटका मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट बॉलची होते समाप्ती. येणारे आता 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे आणि 11 धावांचा पाठलाग करताना 2 मोठे फटके जर आले तर मॅचची पूर्णपणे हवा घालवेल, परंतु जर खरवई टीमने जर 10 चेंडू अडवला असता षटकार तर कुठेतरी आता दबाव असता. बॉलर तयार. नामदेवच्या बॅटमध्ये आपटका पाहायला भेटतो. चेंडूवर क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करेल आणि उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एकच धाव मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. चला प्लीज विनंती करतो आडूची टीम तुम्ही जास्त गोंगाट करू नका, नाही तुम्हाला 2 धावांची पेनल्टी. आधीच मॅच तुमच्या हातात येत आली पण तुम्ही जर गोंगाट केला तर तुमच्या मॅच हातातून जाऊ शकते, कारण की 2 धावांची पेनल्टी तुम्हाला मिळेल. या बॉलवरती मोठा फटका मारायचा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु अखेर थांबवलं गेलं. डॉट बॉलची झाली समाप्ती. आता येणारे 6 बॉल 10 ची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे ती आडोशी संघाला. त्याच्या अगेन्स्ट खरवई बदलापूर बुरवानला हा संघ एकाकी धुनी देताना दिसतो, परंतु आता 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखणं अपेक्षित असेल का त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोल्हापूर तालुक्यातून आलेला हा संघ आडोशी आणि आपल्या प्रयत्नांची बाजी मारताना दिसतोय, कारण की प्रयत्न हेच खऱ्या तुमच्या यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी मोलाचं योगदान देतात. तुमचे प्रयत्न जर कमी असतील तर तुम्हाला यश देखील. बॉलर नेम प्लीज. ओमकार गोलंदाजी करतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये होता, कीपरच्या भूमिकेमध्ये होता तो ओमकार आता स्वतःच्या खांद्यावरती दोरा सांभाळतो आणि आता कशा रीतीने गोलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं. येणारे 6 बॉल 10 ची गरज. पहिलाच बॉल टप्पा केलून काढला. इथं गरंगळत जातोय तर पूर्वी मात्र या चेंडू मागे मिळतील त्या 1 धाव आणि एकेरी धावेने का वधारले धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. आता 5 चेंडू 9 ची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर आडोशी टीमला विजयाच्या शिक्क्यावरून प्रयत्न करावा लागतील. शिक्का मुहूर्त करायला जास्त वेळ लागणार नाही, परंतु एखादा डॉट बॉल या मॅचचा पूर्णपणे निकाल पलटवेल. आलेला हा डॉट बॉल आता प्रेशर वाढवलं गेलं. येणारे 4 बॉल 9 ची गरज. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली. खरवई की आडोशी यामध्ये आता संघ आणि प्रयत्न हे खऱ्या अर्थाने खूप महत्वाचे. त्याला प्लीज विनंती करतोय आयोजकांना की आपण त्या माणसाला बाहेर करतो, की आधीच मॅच खूप रोमांचक स्थितीमध्ये झाले. दोन्ही तालुक्यांमध्ये लढत पाहायला भेटते. कोल्हापूर बदलापूर दोन्ही विभागातील संघ आहेत, तर संघांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला भेटते. 4 चेंडू 9 ची गरज आहे. चांगला फटका पाहायला भेटतोय. गॅप सिलेक्शन पाहायला भेटतंय, पण थोडंसं कंबर पाहायला भेटतं क्षेत्ररक्षकामध्ये. दुसरी धाव काढली आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 30 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल 7 ची गरज. एक मोठा फटका आदर्शी संघाला आडोशी संघाला खरं तर अपेक्षित असेल, परंतु जर एका सामना टाय झाला तर सुपर ओव्हर गोलंदाज तयार. 3 चेंडू 7 ची गरज आहे मॅच मध्ये. आता चांगला फटका पाहायला भेटतो. गॅप सिलेक्शन केले परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करे. थोडीशी चुकी या मागात पडतील खरवई टीमला, परंतु 2 धावा मात्र दिवसा देतील त्या म्हणजे आडोशी टीमला. आता येणारे 2 बॉल 5 ची गरज. तर गॅप सिलेक्शन घेऊन हा चेंडू जर बाउंड्रीच्या बाहेर ढकलला तर चांगल्या धावसंख्येला आता आकार देताना दिसतील, परंतु जर एखादा डॉट बॉल या मॅचची पूर्णपणे हवा घालवेल, कारण की मॅच खूप भारी स्थितीमध्ये. दोन्ही पालनं जड आहेत. दोन्ही पालनांच्या आता वरती वजन वाढलंय.
जेवलेली सगळी ताकद बाहेर निघली, कारण की आता मॅच मध्ये 2 चेंडू 5ची करत. हा चेंडू आता मात्र मॅचला मारले पलटी. डॉट बॉलची झाली समाप्ती आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू 5ची गरज. 4 जरी काढल्या तर सुपर ओव्हरची संधी. काय होईल मॅच मध्ये सांगता येणार नाहीये. मॅच आता एका ती झुंज देताना दिसते. जरी 4 धावा काढल्या तर सुपर ओव्हरची संधी आहे, परंतु हा मोठा फटका जरूर पाहायला भेटतो. चेंडू खाली क्षेत्राचा प्रयत्न करेल, परंतु या चेंडू मागे मिळतील ते 2 काढल्या. 3री धाव घ्यायची आहे, परंतु अखेर हार मानली आणि आडोशी संघ या स्पर्धेमधून बाद होताना दिसतोय. कर्वे टीम ऑर्गनॅच्युलेशन आणि आडोशी टीमला बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी.